आम्ही या चर्चेच्यासाठी ज्याला आम्ही स्ट्रिंग म्हणतो ते तुम्ही मगाशी ऐकलं असेल, ज्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात कन्हैया म्हणतो, भारत से नहीं मेरे मित्रो, भारत में आझादी हमें चाहिए. मग ती संघवाद मनुवाद या सगळ्याशी अशी त्यांनी म्हटलं होतं. मग जर का तुमचं ध्येय एवढं मोठं असेल तर ज्यावेळी लढाईचा पीक गाठला गेलेला आहे, नेतृत्व तुमच्याकडे आलेलं आहे, अशावेळी आता मात्र मला माझ्या बेडरूम मधले माझ्या हॉस्टेलमधल्या ठिकाणच्या बेडवरचे खटमल म्हणजे ढेकूण कसे आठवतात. हा पलायनवाद ठरेल का? कन्हैया असेल नसेल, पण हा मोमेंटम जो डाव्यांकडे आलेला आहे, पुरोगामी चळवळींकडे आलेला आहे, तो ते गमावणार का? मला जतीन देसाईंपासून सुरुवात करायची आहे. जतीनजी, मगाशी प्रश्न जो दाभाड्यांना विचारला होता तोच तुम्हाला विचारतो, या मोमेंटमचा पुढे होणार काय? नाही, निश्चितच मला असं वाटतं की एकतर कन्हैया जो आहे हा कन्हैया विद्यार्थ्यांचं एक प्रतीक झालेला आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आज पत्रकार परिषदेत असो किंवा काल देखील त्यांनी रोहितचा उल्लेख केला. त्याचा आयकॉन कोण आहे, त्याचा आदर्श कोण आहे, तर तो रोहित आहे. लक्षात घ्या, कुठेतरी एकूण दलित, आदिवासी, विद्यार्थी यांचं कुठेतरी अलायन्स संबंध देशभर होत असताना दिसत आहे. आणि त्या अलायन्सचं कोणीतरी कोण सिंबल कोणीतरी चेहरा लागतो. आणि तो चेहरा आज कन्हैया झालेला आहे, आपण मान्य केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आंदोलनाला, मग मी आधी 1971चा 1974चा उल्लेख केला, त्या काळात जयप्रकाश नारायणचं नेतृत्व होतं. परंतु त्याचसोबत बिहारमध्ये नितीश कुमार होते, लालू होता आणि भारतीय जनता पक्षाचे सुशील मोदी देखील होते. त्या स्वरूपानं गुजरातमध्ये मनीषी जानीपासून इतरांचं नेतृत्व होतं. तशा स्वरूपानं आज जे काय आहे तो कन्हैया जो आहे, तो कन्हैया एकूण विद्यार्थ्यांचा, एकूण व्यवस्थेमधले जो काही असंतोष या सरकारच्या आर्थिक आणि एकूण धोरणाबद्दल जे आहे त्याचा तो चेहरा बनलेला आहे. आणि म्हणून मला प्रत्येक आंदोलनाला एक चेहऱ्याची आवश्यकता असते. आणि मात्र भारतातच नाही, आपण जगभराचा इतिहास जर आपण पाहिला तर हेच सांगणं ठीक आहे की म्हणजे की आम्ही विचाराला महत्त्व देतो वगैरे, अशा तरुण संघ देखील सांगत असतो आणि डावेही सांगत असतात, पुस्तकाला, विचाराला आम्ही महत्त्व देतो. परंतु डाव्यांचा संबंध आपण जर इतिहास पाहिला तर लेनिन नेता होता, माओ नेता होता. आणि त्या सगळ्यांचं जरी आपण एका बाजूला सोडलं तरी भारतात देखील ज्योती बसू हा डाव्यांचा एक चेहरा होता, डाव्यांचा फेस होता, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच स्वरूपानं कन्हैया जो आहे तो कन्हैया एकूण पुरोगामी विचाराचा, मी डाव्या विचारांचं म्हणत नाही, एकूण पुरोगामी विचाराचा, एकूण या व्यवस्थेने नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक जे काही धोरण आहे त्याच्यामुळे जे काही असंतोष निर्माण झालाय त्या असंतोषाचा प्रतीक आज कन्हैया झालेला आहे. आणि याचा हे जे काही असंतोष आहे याचा परिणाम जे 5 राज्यात ज्या काही निवडणुका होणार आहेत त्यात आपल्याला दिसणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेहरू दामलेजी, याच्या बाबतीत काय या प्रतीकाचं काय होणार? फुगा ठरणार, काय होणार? अण्णा जरे होणार त्यांचं? नाही, ते नाव बाजूला सोडा. काल रवीश कुमारनी त्या लोकांच्या मध्ये बसून 1 तास कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमामध्ये कन्हैयाला मतं देणारी काही माणसं ही ABVPची पण होती. त्याने असं सांगितलं की आम्ही ABVPचे आहोत, परंतु प्रश्नावर आम्हाला कन्हैया हा अधिक जवळचा वाटतो, म्हणून मी त्याला मतं दिली. तर लक्षात घ्या काय ते. मला असं दिसतंय की विद्यार्थ्यांमध्ये आजच्या सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. कारण गेले अनेक वर्ष थांबल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आरक्षणाचा प्रश्न आहे, शिष्यवृत्तींचा प्रश्न आहे, मराठवाड्यासारख्या ठिकाणी माणसं जगत नाही अशी अवस्था आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना गेले 2 वर्ष मोदी एक मोठं स्वप्न घेऊन आले, अच्छे दिन वगैरे, हे कुठे आसपास दिसत नाही. आणि त्याच्यामुळे मुलंही अस्वस्थ आहेत. आता त्यांची ही जी अस्वस्थता बाहेर येते, ही चीड आहे, ही एक उफाळून बाहेर येते. त्याचं पुढे काय होणार? ऐका, पण ही चीड अरब स्प्रिंग मध्ये सुद्धा बाहेर आली होती 11 साली. एक्झॅक्टली. लाखो मुलं रस्त्यावर, इजिप्तमध्ये, ट्युनिशियामध्ये, सर्व ठिकाणी, पण त्याचं पुढे काही झालं नाही. तेव्हा मुलं अस्वस्थ आहेत. मुलांना हे सगळं बदलावाचं वाटतं, पण हे बदलणार म्हणजे काय करणार तुम्ही? म्हणजे उदाहरणार्थ समजा आज मोदी सरकारवर जे अनेक आक्षेप आहेत की आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था या बाबतीमध्ये ह्यांच्याकडे काही अशी धोरणं दिसत नाहीत आपल्याला. आता ह्या धोरणांना पर्यायी मुलं कशी शोधणार याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आज ह्यांचं एक उफाळून आलेलं, पण त्यासाठी मुळात कन्हैयाने किंवा अशा शक्तीने पुढे थेट असर आलं पाहिजे. आम्ही परत आमच्या हॉस्टेलला जाणार, असं ही पळवाट चालेल का? नाही, एक लक्षात घ्या, तुम्ही कन्हैया वगैरे म्हणू नका, ही तरुण मुलं आहेत. हे विचार करायला आज माणसं अनेक वर्षाच्या अभ्यास करत असतात. असं एकदम 2 मिनिटं रस्त्यावर होत नाही, त्याला वेळ लागेल.
चेहरा बिरा ठीक आहे, चेहऱ्याची पाठीमागे खूप तयारी लागते. आता रत्नाकर महाजन इथे आहेत, त्यांना माहिती आहे युवकरांच्या काळामध्ये त्यांनी किती गोष्टींचा अभ्यास केला. अर्थात त्याच्याही गमती आहेत. रत्नाकर महाजन आहेत, तिकडे काँग्रेसमध्ये हुसेन दलवारी आहेत आणि नीलम गोरे शिवसेनेमध्ये आहेत. पण नाही, एक लक्षात घ्या की त्या काळामध्ये किंवा इव्हन जयप्रकाशजींच्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक विषयावर खूप माणसं एकत्र विचार करत होती. तेव्हा विचार सोडून नुसत्या घोषणाबाजी आणि चेहऱ्यात विचार, आंदोलन, नेतृत्व आणि अभ्यास तिन्ही एकाच वेळी चालू राहील असं तुमचा म्हणण्याचा अर्थ होता. माझ्याकडे शेवटची काही मिनिटं असेल, मी प्रत्येकाकडे थोडक्यात जाणार आहे. महाजन सर, काय होणार या फिनॉमिनाचं, कन्हैया नावाच्या फिनॉमिनाचं? मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टीच्या बाबतीत लोकांचा सर्वदूर भ्रमनिरास झाला आहे या सिद्धांतावर आधारित जर आपण निष्कर्ष काढत असाल तर तो धोक्याचा आहे. त्याचं कारण असं की 2014च्या निवडणुकांमध्ये मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टीच्या आधारेच 69% लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलेलं आहे. त्यामुळं हे टिकाऊ आहे का क्षणभंगूर आहे असा प्रश्न मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टीची इररिलेव्हन्स विसरून विचारला पाहिजे. कारण त्या मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज राहणारच आहेत, इथून पुढे राहणारच आहेत. आता त्यातल्या एखाद्या पार्टीमध्ये हा सामील होऊन त्या पार्टीला चेहरा देईल का किंवा त्या पार्टीला नेतृत्व देईल का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बट दॅट इज ऑल्सो टू अर्ली आज. आणि आपण जे म्हणताय की तो पळ काढतोय, पळ वेळ काही काढत नाही, तर त्यांनी त्याच्या स्वतःच्या सध्या पुढच्या 3-4 वर्षापूर्वीच्या मर्यादा फक्त सांगितलेल्या आहेत. त्याला पलायनवाद असं म्हणणं हा त्याच्यावर अन्याय ठरेल. ठीक आहे, शेवटचा एखादा मिनिट असेल. मला पहिल्यांदा यदुनाथ देशपांडेंकडे जावं लागेल, एबीव्हीपीच्या. यदुनाथ, मोठे मोठे प्रश्न बाजूला ठेवा की कन्हैया लगेच चेहरा होईल का सगळ्या बाकीच्या भाजप विरोधी स्पेसचा, त्याचं उत्तर तर तुम्ही द्याच. पण किमान JNU मध्ये अभाविपचा झेंडा हे स्वप्न सुद्धा पुढची किमान 20-50 वर्ष आता पुढे गेलेलं आहे. ज्या प्रकारे अपरायझिंग, JNU अपरायझिंग बघायला मिळालेली आहे. ऍक्च्युली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये ह्या वर्षी जे सगळं आमचं एक सीट आलेलं आहे आणि त्यामुळे आता हे जे सगळं वातावरण झालेलं आहे की त्यामुळे कन्हैया कुमारचं जे कालचं भाषण आहे ना, याच्यामध्ये आम्हाला फार विशेष काही हे वाटत नाही. याचं कारण असं आहे की आमचा कॉलेजचा पण साधा अध्यक्ष पण असंच भाषण करतो. त्यामुळे काय फार त्याच्यात आम्हाला फार महत्वाचं वाटत नाही. आणि गडामध्ये तर म्हणजे तो तिथे आहे, JNU मध्ये तिथे तो बोलला. बाहेरचं मला वातावरण आम्हाला माहिती आहे, आम्ही कॉलेज कॅम्पसेसवर फिरतो, त्यामुळे JNUच्या तिथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल इतकं वाईट मत लोकांचं आणि विद्यार्थ्यांचं आहे, काय फार त्याचा फार फरक पडेल, त्याच्यात काही फार फरक पडेल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांवर खूप चांगला विश्वास आहे. दुसरं जे तुम्ही म्हणले, दुसरा काय प्रश्न राहतो? हो, दाभाडे थोडक्यात पूर्ण करा. दाभाडेंकडे जाण्यापूर्वी देशपांडे थोडक्यात पूर्ण करा प्लीज. काय म्हणताय यदुनाथ? नाही, दुसरा प्रश्न मी विसरतोय. हो, माझा प्रश्न होता की अभाविपला बाकीचं सोडून द्या, किमान JNU तरी यापुढे जी अपेक्षा होती तुमची, तुम्हाला तुमचा प्रेसिडेंट हवाय, ते स्वप्न आता पुढची 20-30 वर्ष आणखी पुढे गेलंय का? नाही, ते सांगितलं ना मी की असं ऍक्च्युअली 20-30 वर्ष म्हणण्याचं काही कारण नाही. आमचे पण कार्यकर्ते, आपला विद्यार्थी परिषदेचा पण कार्यकर्ता तिथे आहे. आणि यदुनाथ, तुम्ही कन्हैयाला आव्हान म्हणून बघता की नाही यापुढे विद्यार्थी पातळीच्या संघटनांच्या संघर्षाच्या पातळीला कन्हैया हे तुमच्या समोर आव्हान आहे की नाही? प्रसन्नाजी, हे सांगितलं ना मी तुम्हाला की आमचा कॉलेजचा पण अध्यक्ष, मुंबईमध्ये तुम्ही आमच्यासोबत फिरा, कॉलेजचा अध्यक्ष एवढंच चांगलं भाषण करतो, त्यामुळे आम्हाला काही आव्हान विव्हान नाही. आम्ही ठीक आहे. मी JNUच्या प्रेसिडेन्शियल डिबेट नंतर परत एकदा बघतो, त्याच्यात भाजपचा उमेदवार का नाही अभाविपचा अध्यक्ष झाला हे मला त्यामुळे बघता येईल. मी शेवटची कमेंट दाभाडेंची घेतो. दाभाडे, रोहितच्या निमित्ताने रोहितने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि रोहित हा डाव्या आणि आंबेडकरी चळवळीचा एक सिम्बॉल झालेला आहे. त्याचप्रमाणे ते संपूर्ण रोहितचं जो प्रकरण आहे ते JNUने फार मोठ्या प्रमाणात पुढे नेलं. आणि ते नेमकं घडत असतानाच त्या मुद्द्यापासून सगळी चर्चा बाजूला नेण्यासाठी हे JNUचं प्रकरण समोर आणण्यात आलं आणि त्याच्यात ते काही प्रमाणात यशस्वी झालेले दिसतात आपल्याला या संघ परिवार. परंतु पुन्हा कन्हैया जे बोलतोय तो म्हणतोय की शहीद भगतसिंग रिपब्लिकन सोशलिस्टचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आयकॉन आहेत. आणि पुन्हा कन्हैयाच्या माध्यमातून मला डावे आणि आंबेडकरी चळवळ ही पुन्हा जे नैसर्गिक मित्र आहेत मुळात, हे दोघं नैसर्गिक मित्र पुन्हा या निमित्ताने अतिशय जवळ येतील. आणि पुढची जी संपूर्ण संघर्ष आहे, ज्या आझादीचा उल्लेख
कन्हैया वारंवार करतोय, त्याच खऱ्या आझादीसाठी, बरं. खऱ्या लोकशाहीसाठी आणि खऱ्या राष्ट्रवादासाठी, स्युडो राष्ट्रवाद नव्हे, खऱ्या लोकशाहीसाठी आणि खऱ्या ठीक देशप्रेमासाठी आहे. हा डाव्या आणि आंबेडकरी चळवळीचा हा लढा पुढे जाईल. आणि या कन्हैयाच्या निमित्ताने निश्चितपणे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे एक मोमेंटम आम्हाला निश्चित मिळालेला आहे आणि आम्ही त्या दिशेनं पुढे जाऊ असा मला विश्वास वाटतो. असे मोमेंटम घडवण्यासाठी चेहरे लागतात. सध्या तरी त्या मोमेंटमचं नाव आहे कन्हैया. कन्हैया पुढे काय करतो आणि कन्हैयाच्या निमित्तानं सुरू झालेला रेटा काय करतो ते बघावं लागेल. पण अर्थ असे कितीही रेटे जरी झाले, रस्त्यावरती झाले, तरी तो रेटा जोपर्यंत मतात परिवर्तित होऊन संसदेपर्यंत धडका मारत नाही तोपर्यंत या आंदोलनांचीच मर्यादा राहते. जी मर्यादा केजरीवालांना कळली दिल्लीमध्ये, त्यांनी तो प्रयोग करून बघितला. अण्णा जरी अजून त्या मार्गाला गेलेले नाहीयेत, पण या निमित्ताने लक्षात आलेलं आहे की कोणीही स्थिर नाही. काँग्रेसला घालवण्यासाठी अशीच आंदोलनं निघाली, नरेंद्र मोदी आणि केजरीवाल पुढे आले, तेही स्थिर होणार नाहीत कारण पुढे कन्हैया आलेला आहे. पण ही चक्र असं सुरू राहतं हे कन्हैयाने पण लक्षात ठेवावं. चर्चेच्या शेवटी लोकांना आपण प्रश्न विचारला होता, लोक काय म्हणतात आपण बघूयात. आपला प्रश्न होता, भाजप विरोधी पुरोगामी शक्तींचा कन्हैया चेहरा बनू शकतो का? लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, कशा प्रकारे कौल दिलाय? 53% लोकांना वाटतंय हो असा चेहरा तो बनू शकतो, पण काहीच फरकाने असणाऱ्या 47% लोकांना वाटतंय की असा तो चेहरा बनू शकत नाही. दोन्ही प्रकारची उदाहरणं समोर असल्यामुळे कदाचित असा फरक आपल्याला जाणवत असेल. चर्चेच्या शेवटी आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. चर्चेच्या शेवटी आपण थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.